रोजी महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत एक अतिशय महत्त्वाचं परिपत्रक काढलंय. हे शासन निर्णय आणि परिपत्रकं वाचायला अनेकदा थोडी क्लिष्ट वाटतात, बरोबर? म्हणूनच आजच्या या सविस्तर विश्लेषणात आपण या परिपत्रकाचा अगदी सोप्या भाषेत अर्थ समजून घेणार आहोत. थेट मुद्द्यावरच येऊया. हा विषय समजायला सोपा जावा म्हणून आपण याचे 4 भाग केलेत. एक म्हणजे पेन्शनचे नवीन निकष, दुसरं आर्थिक अटी आणि परतावा, तिसरं राजीनामा आणि इतर लाभ, आणि चौथं म्हणजे ह्या योजनेची नेमकी व्याप्ती. तर वळूया पहिल्या भागाकडे. पेन्शनचे नवीन निकष आणि प्रत्यक्ष मिळणारे लाभ नेमके काय आहेत ते पाहूया. या संपूर्ण परिपत्रकात जर कोणती सर्वात लक्षवेधी आणि बहुचर्चित बाब असेल तर तो आहे हा 50% आकडा. पात्र कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी हमी यात देण्यात आली आहे. शेवटच्या काढलेल्या वेतनाच्या तब्बल 50% रक्कम आणि अधिक त्यावर मिळणारा महागाई भत्ता हे निवृत्ती वेतन म्हणून निश्चित करण्यात आलंय. ही खरोखरच एक मोठी आणि महत्त्वपूर्ण तरतूद आहे. पण थांबा, हा 50%चा नियम सरसकट सर्वांसाठी लागू होत नाही. इथे सेवेचा कालावधी खूप महत्त्वाचा ठरतो. ज्यांची 20 वर्ष किंवा त्याहून अधिक सेवा झालीये त्यांनाच हा पूर्ण 50%चा लाभ मिळणार आहे. मग ज्यांची सेवा 10 ते 20 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांचं काय? तर त्यांना त्यांच्या सेवेच्या प्रमाणानुसार म्हणजेच प्रो रेटा आधारावर पेन्शनची रक्कम दिली जाईल. ही पात्रता आपण थोडक्यात समजून घेऊया. मगाशी पाहिल्याप्रमाणे 20 पेक्षा जास्त वर्षांसाठी पूर्ण लाभ, 10 ते 20 वर्ष सेवा असलेल्यांसाठी किमान निवृत्ती वेतन 7,500 रुपये इतकं निश्चित करण्यात आलंय. आणि इथं लक्षात घेण्यासारखी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांची सेवा 10 वर्षांपेक्षा कमी आहे त्यांना या सुधारित योजनेअंतर्गत कोणतंही पेन्शन मिळणार नाहीये, हे अगदी स्पष्ट करण्यात आलंय. कुटुंबाच्या सुरक्षिततेचाही यात गांभीर्याने विचार केला गेलाय. या अंतर्गत कुटुंब निवृत्ती वेतन हे मूळ पेन्शन रकमेच्या 60% इतकं असेल आणि अर्थातच त्यावर महागाई वाढ किंवा महागाई भत्ता देखील लागू राहील. त्यामुळे एका अर्थाने ही दीर्घकालीन सुरक्षितता आहे. आता आपण दुसऱ्या आणि बहुधा सर्वात महत्त्वाच्या भागाकडे वळूया. या सुविधा मिळवण्यासाठीच्या आर्थिक अटी आणि परतावा. हा लाभ पदरात पाडून घ्यायचा असेल तर PFRDA कडे जो आपला संचित निधी जमा असतो त्याची विभागणी कशी होते हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. सुधारित योजनेचा लाभ घेण्यासाठी निवृत्तीच्या वेळी जमा झालेल्या या रकमेपैकी 60% रक्कम आहारण व संवितरण अधिकारी म्हणजेच DDO मार्फत राज्य शासनाला परत करावीच लागेल आणि जी उरलेली 40% रक्कम आहे ती ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडे तशीच राहील. मग हातात पडणारं फायनल पेन्शन कसं ठरणार याचं साधं गणित 3 टप्प्यात समजून घेऊ. पहिली पायरी म्हणजे कर्मचाऱ्याच्या शेवटच्या वेतनानुसार राज्याकडून मिळणाऱ्या पात्र पेन्शनची गणना करणं. दुसरी पायरी, जो 40% निधी ॲन्युइटी सर्व्हिस प्रोव्हायडरकडे राहिलाय त्यातून मिळणारी ॲन्युइटी म्हणजेच वार्षिकी रक्कम मोजणं. आणि शेवटची तिसरी पायरी म्हणजे शासनाने निश्चित केलेल्या पेन्शनमधून ही ॲन्युइटीची रक्कम वजा करणं. ही वजाबाकी केल्यानंतर जी रक्कम उरेल तीच राज्य शासनाकडून अंतिम निवृत्ती वेतन म्हणून दिली जाईल. आता इथे एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. समजा या सुधारित योजनेचा पर्याय स्वीकारण्यापूर्वीच एखाद्याने NPS खात्यातून आधीच काही रक्कम काढली असेल तर त्यांचं काय होणार? या बाबतीत परिपत्रक अगदी स्पष्ट आणि थोडं कडकही आहे. जर यापूर्वी कोणतीही रक्कम काढली असेल तर ती चक्क 10% व्याजासह शासनाकडे परत जमा करणं अनिवार्य आहे. आणि जर समजा ही रक्कम 10% व्याजासह भरली नाही तर काय होईल? तर मिळणारे सुधारित निवृत्ती वेतन त्याच प्रमाणात कायमस्वरूपी कमी केले जाईल. हा खरंच खूप बारकाईने विचार करायला लावणारा मुद्दा आहे. तिसरा भाग आहे राजीनामा आणि इतर लाभ. यात काही अपवाद आणि विशेष नियम दिलेत ते पाहूया. नियत वयोमानानुसार होणारी नेहमीची निवृत्ती आणि स्वतःहून दिलेला राजीनामा या 2 अगदी वेगळ्या गोष्टी मानल्या गेल्या आहेत. जो कर्मचारी राजीनामा देईल त्याला या सुधारित पेन्शन योजनेचा कोणताही लाभ मिळणार नाही. राजीनामा दिल्यास केवळ नेहमीच्या जुन्या NPS अंतर्गत मिळणारे सर्वसाधारण लाभच लागू राहतील, सुधारित लाभ नाहीत. हे सूत्र इथे अतिशय स्पष्ट ठेवण्यात आलंय. पण यात एक मोठी दिलासादायक बातमी नक्कीच आहे, ती म्हणजे रिटायरमेंट ग्रॅच्युइटी किंवा सेवानिवृत्ती उपदान. सुधारित योजना स्वीकारणाऱ्यांना 31 मार्च 2023च्या शासन निर्णयानुसार ही ग्रॅच्युइटी पूर्वीप्रमाणेच मिळत राहील. सुदैवाने त्यात कोणताही बदल केलेला नाहीये. आता शेवटच्या चौथ्या भागात पाहूया. या योजनेची व्याप्ती नक्की किती मोठी आहे? म्हणजे ही योजना नेमकी लागू कोणाला होणार आहे? ही योजना फक्त राज्य शासकीय कर्मचाऱ्यांपुरतेच मर्यादित नाहीये. याची व्याप्ती खूप मोठी आहे.
यात जिल्हा परिषदेचे कर्मचारी, मान्यता आणि अनुदानप्राप्त शैक्षणिक संस्था, अकृषी विद्यापीठे, अनुदानित अशासकीय महाविद्यालय आणि अगदी कृषी विद्यापीठांमधील कर्मचाऱ्यांचाही यात समावेश होतोय. अट फक्त एवढीच आहे की ते आधीपासून NPSचे सभासद असावेत आणि त्यांनी इतर अटी पूर्ण केल्या असाव्यात. आता या संपूर्ण प्रक्रियेतल्या काही महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ही सुधारित योजना 1 मार्च 2024 पासून पूर्वलक्षी प्रभावाने म्हणजेच रेट्रोस्पेक्टिव्ह इफेक्टने लागू झाली आहे. हे अधिकृत परिपत्रक मे 2026 मध्ये निघालंय आणि सर्वात महत्त्वाची तारीख म्हणजे 31 डिसेंबर 2026. या तारखेपूर्वीच आपल्याला या योजनेत सहभागी होण्याचा पर्याय संबंधित विभाग प्रमुखांकडे सादर करायचा आहे. हीच ती फायनल डेडलाईन आहे. सुधारित योजनेतील हा 50% पेन्शनचा आकडा ऐकायला निश्चितच खूप आकर्षक वाटतो. पण त्यासाठी 60% रक्कम परत करावी लागणं आणि आधी काढलेल्या पैशांवर चक्क 10% व्याज भरणं या अटींकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही. तेव्हा हा कायमस्वरूपी निर्णय घेण्यापूर्वी हे संपूर्ण आर्थिक गणित तपासून पाहिलंय का? डिसेंबर 2026च्या अंतिम मुदतीपूर्वी या सर्व बाबींचा सारासार आणि अत्यंत काळजीपूर्वक विचार करणं नक्कीच हिताचं ठरेल. आपणच ठरवा, हा पर्याय खरोखरच फायद्याचा आहे का? या सविस्तर विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद.